ह्या मार्गात आल्यावर बाबांनी अनेक वाईट व्यसन बंद करायला सांगितले। सेवक भाऊसाठी तरी खूप अनेक वाईट व्यसन बंद आहेत, परंतु आज आमच्या बायाला म्हणजेच खऱ्याशिवाय होत नाही। माझा एकच विनंती करते की आपण बाबाच्या आदेशाचे पालन केले ना, खर्रा गुटखा आहेत ते आपल्या घरचे सेवक काही पण करात, परंतु आपण हे व्यसन म्हणजे अगदी सोडणं म्हणजे जरुरी आहे। माझे पती 2000 हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेव जी यांच्या आदेशाप्रमाणे आज पुरगाव या गावी मासिक चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, भगवंताला माझे प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबाला माझे प्रणाम। तसेच आमची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझे नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आजच्या ह्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब विजयजी भोंडे सहापूर यांना माझे नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष हेमराजजी लांजेवार यांना माझे नमस्कार। तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे संचालक राजकुमार जी राऊत यांना माझे नमस्कार। तसेच या गोंदिया परिसरातील अंबुले सर माजी सचिव यांना माझे नमस्कार। तसंच मंच खूप मोठं असल्यामुळे मंचाला माझा नमस्कार। तसेच बाबाच्या परिसरातील आणि कुटुंबातील सर्व सेवक सेविका बाल गोपाळ सर्वांना माझे नमस्कार। मला बाबाच्या शिकवणीच्या माध्यमातून अनुभवातून विचारलेले ते मी सांगत आहे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। पहा, आम्हाला बाबांनी आम्ही ह्या मार्गात आलो तर आम्हाला कशाची शिकवण दिली आहे? विनंती आणि प्रार्थना। जर आपण सगळ्याची विनंती म्हणतो आणि म्हणण्यापुरतेच नाही तर आपल्याला वागणूक सुद्धा आवश्यक आहे। सायंकाळची प्रार्थना आहे, ती सायंकाळची प्रार्थना सुद्धा आपल्याला म्हणजे आपण दिवसभर काय करतो आणि काय नाही आपण खूप सांगतो, इथं माईपर सांगतो की मी खूप सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करीन, सकाळी सुद्धा सांगतो, माईपर सांगतो, परंतु आमच्या कुटुंबामध्ये आचरण होत नाही। बाबांनी आम्हाला 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम दिलेले आहेत। तर बाबांनी जसे की खेडोपाडी गेले, गावोगावी गेले, चर्चा बैठकीच्या माध्यमातून आम्हाला हा शिक्षण मिळाला, तर आम्ही बाबाचे सेवक शिकले कसे पाहिजे। आपण फक्त ह्या चर्चा बैठकीमध्ये जातो आणि ह्या चर्चा बैठकीमध्ये फक्त ऐकतो आणि मंडपाच्या बाहेर गेल्यावर आम्ही जसेचे तसेच वागतो आणि आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे आपल्याला सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण होत नाही। जर कदाचित आपण इथं खूप सांगतो मला म्हणजे ह्या मार्गात आल्यावर खूप म्हणजे मला धन माया मिळाले, म्हणजे खूप पैसे मिळाले, माझी प्रकृती बरोबर झाली। अरे ह्या मार्गामध्ये आल्यावर खूप काही मिळते, मिळाल्याला महत्व नाही, परंतु माझी वागणूक काय आहे, माझे संस्कार काय आहेत, माझी बोल भाषा काय आहे। तर कदाचित आपण जर असे वागलो तर खरोखर आपल्या पाठीशी परमेश्वर राहतो। आम्ही 2006 मध्ये मार्गात आलो तर आमच्या गावामध्ये कोणी पण सेवक नव्हते। आमचे खूप टिंगल उडायचे, अशी टिंगल उडायचे की तुमच्या घरी म्हणजे माझ्या पोरीच्या एकीचं लग्न झालता, 2चं व्हायला तर म्हणायचे की यांच्या घरी कोणी म्हणजे पोरगी मागल नाही, कारण का हे परमात्मा एकचे सेवक आहेत आणि हे गावाच्या बाहेर आहेत। परंतु पहा, भगवंताची कृपा इतकी महान झाली, आम्ही सांगत होतो कार्यकर्ताजीला, पण आम्हाला तेच सांगायचे की ते काय बोलतात ते त्याचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही काही बोलू नको आणि त्यांना उलट उत्तर द्या नको। तर खरोखर आमच्या ह्या गावामध्ये इतके सेवक झाले, मागे पुढे समोर आणि गावात असे भरपूर सेवक झाले आणि जर कदाचित आपण त्यांचा अपमान केला तर खरंच काही म्हणजे याच्यात आपण बाबाचे सेवक राहिलो नाही। आता मला खूप आता इथं मला ओळखतात असं नाही, माझी दुकानदारी होती गोरेगावला दुर्गा चौक मध्ये, तर दुकानदारी मी चालवली
परंतु आज बी कोणी असं म्हणून दे की ह्या आता मी तर खर आपला म्हणजे सांगते का सत्य वागली की खोटी वागली म्हणून, परंतु त्या परमेश्वराला माहित आहे म्हणजे आचरण कसं असायला पाहिजे. म्हणजे शुद्ध म्हणजे गावात आता बी कोणी म्हणू नाही शकत की ह्या बाईचे आचरण असे किंवा तसे, किंवा आता ह्या मार्गात आल्यावर बाबांनी अनेक वाईट व्यसन बंद करायला सांगितले. सेवक भाऊसाठी तरी खूप अनेक वाईट व्यसन बंद आहेत, परंतु आज आमच्या बायाला म्हणजेच खऱ्याशिवाय होत नाही. माझा एकच विनंती करते की आपण जर आपण बाबाच्या आदेशाचे पालन केले ना, खर्रा गुटखा ते आपल्या घरचे सेवक काही पण करा, परंतु आपण हे व्यसन म्हणजे अगदी सोडणं म्हणजे जरुरी आहे. माझे पती 1995 मध्ये मरण पावले आणि माझ्याजवळ बी छोटे छोटे 4 मुलं बाळ होते. शेती नाही, वाडी नाही, जमीन नाही, जायदाद नाही. दुर्गा चौक मध्ये मी दुकान लावले, परंतु बघा भगवंताची कृपा इतकी की मार्गात नव्हती तरी पण माझी तेच वळण आणि मार्गात आल्यावर बी तेच वळण. असं नाही का नाही म्हणून ना आम्हाला खर्रा आणि गुटखा किंवा काही असं काही नाही. आज 1-1 रुपया आपण जमा केला, पैसे ठेवला तर खरोखर आपल्या मुलांना आपण चांगले शिक्षण शिकवू शकतो, चांगले त्यांना संस्कार देऊ शकतो आणि आमचे मन त्याच्यासाठी आपल्या मनाचे शुद्धता पाहिजे. आता आम्ही बाहेर एक म्हणजे फिरायलाच गेलो होतो, तिथे एक थोडासा एक अनुभव सांगतो, म्हणजे 5 मिनिट बी नाही लागणार. तर बघा आम्ही त्या जयपूर वरून निघालो मथुऱ्यासाठी जायसाठी आणि मोठीवाली ट्रॅव्हल्स गाडी होती. तर ती त्या ड्रायव्हरला रात्रीचा वेळ होता आणि 2 वाजेच्या सुमारास मध्ये त्याने कुठंतरी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गाडी नेऊन टाकला आणि तो पूर्ण वाढूच्या म्हणजेच तिथं हे होता. ती गाडी अशी फसली की काही ते निघेच नको. 3 वाजेपासून ट्राय केला, निघे नाही. मग ट्रॅक्टर वाल्याला बोलवला तरी पण निघे नाही, जेसीबी बोलवला तरी पण निघे नाही. मोठे मोठे रस्ते आणला, ते रस्ते तुटायचे, म्हणजे खूप काही असे करता करता 8:30 वाजले आणि आमच्या सोबत फक्त 2 सेवक होते इथले शहापूरचे माझ्या भाषाचे सासू सासरे. ते काय म्हणायचे म्हणे आमच्या घरी बी जेसीबी वगैरे आहे, सगळंच काही आहे, गाडी आहे म्हणे, परंतु हे गाडी काही निघेच नाही म्हणे. तर मी त्यांना का म्हटलं, तुम्ही बाबाचे सेवक राहून तुम्ही असे का बरं बोलता, तुम्ही चांगले विचार करा. ते का म्हणायचे का नाही नाही हे गाडी निघेच नाही म्हणत. आणि जवळच 1 किलोमीटरवर तिथं शिवरात्रीचा म्हणजेच मेला भरलेला होता. तर ते म्हणत का तुम्ही मेल्यामध्ये चाला, तिथं दूध आणि महाप्रसाद चालू आहे. मी म्हटलं मी तिथं येत नाही, दूध प्यायला येत नाही. नाही म्हणे चला तिथं खोबरा किस टाकलाय तर साखर टाकलाय तर केसर टाकलाय. माझा डोका असा काम करत नव्हता. मला फक्त एवढं वाटत होतं की माझ्या गावी 20 तारखेला 4 हवन कार्य होते आणि मला असं वाटायचं ते तर पोलीसवाल्यांना सांगून दिलं होती की म्हणे 9 वाजे जर गाडी निघाली तर ठीक आहे म्हणे, नाहीतर म्हणे इथं 3 दिवस राहावं लागते म्हणे. मला असं टेन्शन वाटलं की 3 दिवस पर्यंत इथं राहून तर मला गावचा हवन काही मिळणार नाही. मला हा एक माझ्या मनामध्ये खूप काळजी लागली होती. तर मी ते जेसीबीचे ते रस्ते तुटून गेले, सलाकी आणला, कधी मागे काढायचे समोर काढायचे, मागे लावला जेसीबी तर मगाचे 2 राड निघून गेले, ते त्रस्त होऊन गेले. मग मी ते बाई नेहमीच म्हणायची की म्हणे नाही म्हणे हे म्हणे गाडी निघणार. मी तिला एकच शब्द म्हटलं तुम्ही बाबाचे सेवक आहात ना, सेवका आता एक काम करू म्हणलं, सगळेच जण धक्का लावायचे त्या गाडीला, 25-30 जण धक्का लावायचे. मी म्हणलं एक काम करून आपण तुम्ही म्हणलं मनातल्या मनात जयघोष करा, मी पण मनातल्या मनात जयघोष करतो. त्या गाडीला धक्का लावून आमची तर तेवढी ताकद नसे, 1 बाल्टी तर पाणी नाही उचले, परंतु म्हणलं आपण धक्का देऊ ना, मनातल्या मनात आपण जयघोष करू. तर खरं जसं आम्ही जयघोष केला आणि ती गाडी तशीच समोर वाढली. तर पहा म्हणजे एवढा मोठा अनुभव मिळाला. आणि त्यांना म्हटलं पण मी त्या बाईला, मी म्हटलं येतं सगळेच हे प्रवासाला आलेले आहेत, पण हे अनेक वाले दारू सुद्धा पेत आहेत. तर मी म्हटलं हे भावभक्तीसाठी आले आणि हे दारू पेत आहेत, पहा म्हणलं आपण फक्त काही नको पण आपण जयघोष करू. आम्ही जयघोष जसे केलं तशी ते गाडी म्हणजे समोर वाढली आणि ते गाडी म्हणजे सुरसुळीत म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आली. आणि त्यानंतर रविवार पासून तर ते बुधवार पर्यंत त्या गाडीला काही पण झाला नाही. तर कसं आहे आपण कधी कधी बाबाच्या सेवक आपण कधी कधी विसरतो, पण एक सेवक आहे तर पूर्ण गावाला म्हणजे जागविते आणि एक सेवक आहे तो पूर्ण गावाला म्हणजे बर्बाद करते. आज
मला बोलण्याची इथं मला तर वाटत नव्हतं का मला बोलण्याची इथं संधी मिळेल म्हणून, परंतु मी धन्यवाद देतो रावसाहेबांचा मला 2 शब्द बोलण्याची अनुमती दिली याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्या शेतकऱ्यांना नमस्कार.